नाशिक क्राईम ब्रांचच्या ताब्यात असलेला अत्याचार प्रकरणातला आरोपी अशोक खरात याची शिर्डीमध्ये कोट्यवधींची मालमत्ता आता असल्याचं उघड होत आलेलं आहे। 2 दिवसांपूर्वी निघोज परिसरातील तब्बल 50 कोटी रुपये किमतीचा 4 एकरचा भूखंड त्याचा असल्याचं समोर आलेलं होतं। आता त्यानंतर आणखीन 2 प्राईम लोकेशनवरच्या भूखंडांची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। शिर्डीतील पानमळा भागात सुमारे 30 गुंठ्यांचा भूखंड त्याच्या पत्नीच्या नावावर असल्याचं स्पष्ट झालंय, तर निमगाव परिसरातही 1.25 एकरचा सामायिक भूखंड अशोक खरातच्या नावावर असल्याची माहिती समोर आलेली आहे। ब्रह्मांडाचा गुरु म्हणून घेणाऱ्या अशोक खरात हा जो आहे हा बलात्कारी आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि याची पायमुळं जी आहे ती साईंच्या शिर्डीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण शिर्डीमध्ये आहोत। ह्या ठिकाणी जर पाहिलं तर गजबजलेल्या ठिकाणी 30 गुंठ्याचा या ठिकाणी भूखंड जो आहे तो देखील आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या भूखंडाची किंमत आत्ताच्या बाजारभावात जर पाहिली तर किमान 5 ते 6 कोटी रुपयाची या ठिकाणी किंमत जी आहे ती या भूखंडाची आहे। आणि निघोज आणि निमगाव ह्या 2 ठिकाणी देखील 2 भूखंड जे आहे ते देखील समोर आलेले आहे। आपण जर पाहिलं तर कॅप्टन अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात यांच्या नावे जे आहे हा जो प्लॉट जो आहे तो देणगी स्वरूपात आल्याचं समोर आलेलं आहे। तर विविध ठिकाणी त्याच्या प्रॉपर्ट्या समोर येत असून शिर्डीमध्ये 2 दिवसापूर्वी 4 एकरचा भूखंड देखील समोर आला आहे आणि त्याची किंमत जवळपास 50 कोटीपेक्षा अधिक आहे। आणि आता दुसरा जो भूखंड आहे तो देखील आता समोर आलेला आहे आणि तिसरा भूखंड देखील साईंच्या शिर्डीतच सापडलेला आहे। त्यामुळे अजून किती प्रॉपर्ट्या याच्या नावे निघतात हे देखील महत्त्वाचं असणार आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।